नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीच्या महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये आपण अशा काही महिलांच्यावर प्रकाशझोत टाकत आहोत ज्यांनी समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यासाठी आज आपण आलेलो आहोत नेसरी येथे. नेसरी येथील चित्रा शिंदे या सामाजिक कार्यकर्त्या, शेतकरी, त्याचबरोबर व्यावसायिक याप्रमाणे त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्यांच्या प्रवासावर आपण एक आढावा घेणार आहे. जाणून घेऊया की त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे. चित्रा शिंदे मॅडम, नमस्कार. नमस्कार. आपल्या या आता डोंगर रानामध्ये आपण हिरवळ फुलवलेली आहे, त्याची सुरुवात नेमकी कशा पद्धतीने झाली? सुरुवातीला इथं सगळं डोंगराळ भाग असा आणि ओसाड माळ होतं. मग ह्या माळ जमिनीवर दगड आणि वाळू, झाडं झुडपं असं सगळं म्हणजे ओसाडच होतं एकंदरीत. मग नंतर असं वाटलं की कुठंतरी आपण शेती डेव्हलप करूया. मला शिकायची भरपूर इच्छा होती, पण माझं लग्न लवकर झाल्यामुळं मला शिकता आलं नाही. नंतर मिस्टरांनी प्रोत्साहन दिलं की ह्या ओसाड माळावर काय तुम्हाला करता येते का पहा. मग मी बरं म्हटलं आणि एक त्यांनी मला 10-20 कामगार दिले. ही किती सालची सुरुवातीची गोष्ट आहे? ही 1984 सालची. हां, 1984 साली. मग आम्ही एक 10-20 गडी घेऊन मी स्वतः कष्ट करायची. 10-20 गड्यांच्या मार्फत मजुरांनी असं म्हणजे फावड्याने कुदळी किंवा पार घेऊन असं खड्डे काढले तर पूर्ण दगड आहे. तर एक दगड काढायला, एक खड्डा काढायला सरकारकडून आम्हाला 4 रुपये मिळायचे. आणि नंतर आमचे खर्च किती झाले, एक खड्डा काढायला 18 रुपये खर्च आला. असे काढले. आणि मग गोव्याहून ही सगळे कलमं आणून हापूस सगळे म्हणजे पायरी, तोतापुरी, देवगड हापूस, रत्न हापूस असे वेगवेगळ्या सगळ्या जातीची आम्ही झाडं आणून लावली. 100% बाग माझी जगली. मग पाण्याची सोय नव्हती, त्याच्यामुळं असं नळांचं पाणी आम्ही आणायचो गावातून 1 किलोमीटरवरून. डोक्यानं पाणी घालून मी ही बाग सगळी जगवली. 100% बाग जगली. तुम्हाला वृक्षारोपणाची आवड पहिल्यापासून? हां, म्हणजे ह्या नापीक जमिनीमध्ये ओसाड माळावर कुठेतरी एक जिद्द होती की काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं. आणि मिस्टरांचं प्रोत्साहन होतं, त्याच्यामुळे हे करू शकले. आणि कितीतरी मुलींना म्हणा, माणसांना रोजगार मिळाला. तर ह्या 40 वर्षात बघा, मला वाटते की 80-90 हजार लोकांना तरी रोजगार मिळाला असेल. म्हणजे आमची बाग झाली, त्यांना रोजगार मिळाला. म्हणजे पाण्याचा प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने सोडला? अगोदर आम्ही तिथे एक ओढा दिसतोय, त्या ओढ्यामध्ये दररोज आम्ही खोऱ्यानं असं खड्डा काढून जायचो. मग 100 घागरी 150 घागरी पाणी साठायचं. ते आम्ही असं जारनं घागरीमध्ये भरून आणून घालायचो. 3 पासून पहाटे पाणी घालायचंच. एक मुलगी होती माझ्याकडे कामाला, तर ती मुलगी यायची 3 वाजता. बॅटरी घेऊन यायचो, पाणी भरायचं, एक झाडाला 2 घागरी ओतायचं पहाटेपासून. हां, मग 6पर्यंत, 3 ते 6 पहाटे. 6 वाजता पाणी संपलं. घरी जाऊन मग शेण काढायचं. 12-13 म्हशी होत्या, मुरा म्हशी. दूध काढायचं, दूध डेअरीला घालायचं दोघांनी मिळून. परत कोंबड्या भरपूर होत्या. म्हणजे सतत रात्री फक्त 1.5 ते 2 तास झोपायचं, ते कष्ट करायचं. मग अशातून केलं नंतर काय झालं की पाण्याचा प्रश्न कसा सुटला की आमदार श्रीपतरावजी शिंदे इथले गडिंग्लज तालुक्याचे, त्यांनी मला जवाहर योजनेमधून विहीर दिली. मग ह्या विहिरीवर आता कितीतरी बघा डोंबाऱ्यांच्या झोपड्या आहेत, गाव सगळं म्हणजे त्याचा वापर करत आहे. आणि आमच्या माळावर ह्या मग झाडांच्या पाण्याचा प्रश्न सुटला. परत मी ऊस लावला. सगळे म्हणायचे की ह्या दगडावर ऊस कसा येईल, पण मी तो करून दाखवला. मग कृषी अधिकारी वगैरे यायचे आणि मला सांगायचे की बायोमिल, बायोगोल ते खतं वापरा. आणि ते मार्गदर्शन केल्यामुळे ते पीक पण चांगलं यायचं. आणि मी स्वतः कष्ट करते, त्याच्यामुळं एकदमच चांगलं पीक आलं. परत नंतर नारळाची बाग करावंसं वाटलं. मग चिक्कू वगैरे फळांची झाडं असं सगळं केलं आणि ते 100% सगळे यशस्वी झाले. आणि आम्हाला 3 जिल्ह्याचे पुरस्कार मिळालेत. शरद पवारांनी ज्यावेळी 100% अनुदान फळबागेला जाहीर केलं, त्यावेळी आम्ही 1984 साली सुरुवात केली. आणि 3 जिल्ह्याच्या कलेक्टरांचं आम्हाला पारितोषिक मिळालं आणि आमचा सत्कार केला आहे.
आता तुमच्या ह्या फळझाडांमध्ये कोणकोणते वृक्ष आपण लावलेले आहेत आणि फळभाज्या कशा प्रकारच्या आहेत? फळझाडं म्हटलं तर आंबा, काजू, नारळ, परत चिक्कू, फणस, आणि फळभाज्या म्हटलं तर सगळ्या प्रकारचे फळभाज्या केले जातात. की आता मुलाने ग्रीन हाऊस केले, त्याच्यामध्ये कॅप्सिकम, लेटूस, ब्रोकोली, मिरची, परत साधी मिरची, वांगी, कोबी, फ्लावर सगळ्या भाज्या केल्या जातात, सगळ्या प्रकारच्या. पावसाळ्यामध्ये बटाटे, रताळी सगळं होतं. आणि नारळाच्या झाडापासून बरंच उत्पन्न मिळतं आहे. तर नारळ आम्ही काय करतो आहे, विकतो आहे. तर आमचा नारळ 50 ते 55 रुपयाला आम्ही विकतो आहे. म्हणजे नारळ त्या प्रतीचा आहे, जाड खोबरं असतं आहे आणि खायला अतिशय जमिनीचं क्षारयुक्त जमीन आहे काय माहीत नाही, पण नारळ अतिशय गोड खोबरं असतं. ते लोक नेतात आणि नारळ नाही खपले, अटके जे नारळ असतात ते 1 महिना वाळ टाकतो, 1-2 महिने त्याचं खोबरं करायचं. जवळजवळ 10-12 क्विंटल खोबरं विकतो आहे मी वर्षाला. आणि खोबरं जरी नाही खपलं तर तेल काढायचं. मग ते ऑर्गॅनिक तेल म्हणून आमचं 600 रुपये किलोनं जातं. आणि भाज्या काय प्रॉपरचे लोक ऑर्गॅनिक भाज्या म्हणजे घेतातच, ते सतत चालू असतेच. आपलं कोणकोणत्या ठिकाणी आपलं असं उत्पादन जाते? असं इथं प्रॉपरला तरी जातं आहे. आता ज्यावेळी कॅप्सिकम आम्ही केलं त्यावेळी स्थानिकची लोक म्हणायला लागले की ह्या लाल मिरच्या म्हणजे तुम्ही पिकवून विकताय काय, पिवळी दिसते म्हणजे ती शिळी झाली किंवा बाशी झाली. तर त्यांना महत्त्व कळलं नाही, कारण त्यांनी इकडे बघितलंच नाही कधी. मग मी ते मुलानं माझ्या काय केलं, पुणे, मुंबई, परत फॉरेनला पाठवलं. आणि नंतरचं शेवटचा लॉट काय करतो आहे आम्ही, गोवा, ते मी स्वतः घेऊन जाते. गोवा किंवा म्हापसा. आता हे टेम्पो गाडी असल्यामुळं मी मुलांना मदत करते विकायला थोडी. आपल्याला या कामामध्ये कसं वारसा आपल्याला कोणाचं मिळालं आहे, मार्गदर्शन कोणाचं मिळालेलं आहे? मार्गदर्शन तसं म्हटलं तर लाख मोलाचं सहकार्य म्हटलं तर मिस्टरांचं आहे. ते सतत म्हणजे असं पूर्ण स्वातंत्र्य देतात आणि एक जिद्द निर्माण करतात. ते कुठलं पण काम करा तुम्ही, त्यांना एक म्हणजे हौस वाटते की कुठलं काम करतो म्हटलं की ते करा म्हणतात. आणि मुलं पण चांगली आहेत, मुलं सुना, आता सुना आल्यावर सुना पण सगळं करू लागतात, करतात त्या. एक मुलगा MS आहे, बेंगलोर विद्यापीठला फर्स्ट आहे तो. आणि सून MD मेडिसिन आहे, ती पण बेंगलोर विद्यापीठातून पहिलं आले. ते दोघं मेडिकल कॉलेजवर प्रोफेसर आहेत. आता मुलगा PhDला एंट्रन्सला फर्स्ट आला आहे, तो आता PhD करतो आहे गुजरातला, पारुल युनिव्हर्सिटीला करतो आहे तो. मग आपण हे आता शेती आणि उत्पादन हे करत असताना आपण समाजकार्याकडे कसं तुम्ही लक्ष दिलेलं आहे? हां, तर ते एक फार मोठा विषय आहे की मी हे शेती करत असताना माझ्याकडे तर कितीतरी कामगार कामाला येतात. तर मग गोरगरीब कसं गरजू सगळे आले. आता कुणाच्या घरात कोण भांडण झालं, आता म्हातारी आजी असली तर ते यायचे, मला घरात भांडलेत, मग झोपा इथं. मग त्या राहायला 8-8 दिवस राहायच्या. म्हणजे ज्यांना जे गरजू असतील ते आले, आश्रयाला जरी आले तरी आम्ही ठेवून घेतो सगळे. कारण आलेलं माणूस गप्प बसून खात नाही आहे, तर ते 4 झाडं तरी स्वच्छ करते. मी सतत कष्ट करते, मग मी बसा आजी तर तुम्हाला वाटतो आणि मी जरा काम करू येते असं म्हटलं तर नाही, तुम्ही करणार आणि आम्ही बघत बसायचं. त्यांचं दुखणं पण पळून जायचं. मग त्यांना खाऊ घालायचं, 4-8 दिवस ठेवून घ्यायचं आणि त्यांच्या घरी जाऊन सोडून यायचं. आणि मला वाटतं ह्या भागात पहिला गाडी चालवणारी 4 व्हीलर बाई मी असेन. माझं 2008चं लायसन आहे. तर गाडी चालवायचं ते पण कसं शिकले, तर एकदा असं इथून सणाच्या वेळी कोण कामगार येत नाहीत, कोण आले नाहीत आणि मी दळायला गेले, मग त्या ओढ्यात पडले. आणि म्हटलं की आता लागलं, भरपूर लागलं. मुलं आली आणि म्हटले आई काय झालं एवढं, तर तिथं पडले म्हणून सांगितलं. मुलं म्हटली की आई गाडी चालवायला शिका, तुम्ही स्कॉलर आहे, काय येत नाही असं नाही, सगळं तुम्हाला येतं आहे. आणि मग आपलं जाऊन बाजार वगैरे करून घेऊन यायचं. मग मी चालवायला शिकून परत आल्टो कार घेतली नवीन. आणि मग आता बाजारात जाणं, दळण आणायला जाणं किंवा खत जरी आणायचं झालं उसाला टाकायला कमी पडलं तर तेवढं जाऊन 2-2 पोती आणायचं
आणि टाकायचं. म्हणजे मी स्वकष्टानं हे सगळं उभं केलं. हे जे दिसतंय की नाही नंदनवनसारखं, तर इथं एकेकाळी 82 साली बघाल तर सगळं ओसाडमाळ आणि असं दगडांचं सगळं डोंगरसारखं होतं. अपार कष्टामुळं माझ्या आणि मला लोकांची पण साथ चांगली लागली. कामगार वगैरे गावातले लोक येणारे ते म्हणायचे की तुम्ही एवढं कष्ट करताय, आम्ही करू लागतो तुम्हाला. त्यांनी म्हणजे वेळेचं बंधन नव्हतं. 6-8 रात्री 8-9पर्यंत पण औषध मारू लागायचे. एक वेळा कसं व्हायचं, औषध मारायला पण गडी यायचे नाहीत. मग मी पाठीवर पंप घेऊन औषध पण मारायची. म्हणजे मला कुठलं काम येत नाही असं नाही. मला की मला वाईट वागता येत नाही, खोटं बोललेलं आवडत नाही आणि खोटं बोलता पण येत नाही. तुम्ही चांगलं वागता त्यामुळे लोकही तुमच्याशी चांगलं. हां, आणि माझ्या संपर्कात आलेली आता महिला म्हणा, मुली म्हणा, चांगल्या सुधारल्या. काहीतरी एक त्यांना धडा मिळाला. आणि कितीतरी पोरींना मी की परीक्षेला बसा, 10वी पास व्हा आणि कसले कसले कोर्स करा. कोण नर्स केलं, कोण DED करून शिक्षक झालं. अगदी अडाणी मुलींना मी कपडे शिवायला शिकवलं. तागे आणायचे आणि त्यांच्यावर कपडे नसायचे शिकायला, पण तागे आणायचे, ते शिवायला लावायचे आणि विकून या जावं म्हणून सांगायचं. म्हणजे त्यांचं शिकणं झालं, अधिक मला पैसे पण मिळाले आणि त्यांचं रोजगारला म्हणजे त्यांचे पगार द्यायला पण मला पैसे उपयोगी आले ते. तर त्या काळात माझ्या बघा म्हशींचं दूध, एक म्हस 11-12 लिटर दूध द्यायची आणि महिन्याला मी 4 शेळ्यांचे म्हणजे पिल्लं विकायची की ते मटण करायला खाटकी लोकांना. म्हणजे सगळीकडनं असं ते समतोल राखला की परिस्थितीला पैशाचं साधन. त्याच्यासाठी भरपूर कष्ट करायला लागलं. पण कुठेतरी समाधान वाटतं की कष्ट लागू दे पण एक चांगलं कार्य केलं. परत कुठल्या पण मुलींचं लग्न असलं, कन्यादानची साडी घेणं म्हणजे मी करते. आणि आता तरी मी वधूवर सूचक मंडळचं ऑफिसच काढलं आहे. गोरगरिबांचे लग्न पैसे न घेता करायचे. आणि आम्हाला मुलगी नसल्यामुळे मी म्हणते की प्रत्येक मुलीला म्हणते कन्यादान मी करेन तुमचं. किती हजारो मुलं मुली आई म्हणतात. मुलगी समजून तुम्ही करायचं. आणि मी एक असा संदेश दिला की कुणीतरी म्हटले की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, पण मी म्हणते की आई बाप तिन्ही जगात मुली विना भिकारी. हा मी संदेश पण देते की म्हणजे मुली जन्माला घाला एकंदरीत, तर कुठेतरी मुलांची पण लग्न होतील. नुसतं आता 25-30 वर्षापूर्वी सगळी मुलं जन्माला आली, मुलींना म्हणजे जन्म दिलं नाही, होय की नाही. तर आत्ता त्या वयाची माझं वधूवर सूचक मंडळचं ऑफिस आहे, त्याच्यामुळं एवढी मुलं आली आहेत. तर 25-30 वर्षापूर्वी मुली न झालेल्याचा परिणाम दुप्पट मुलं झाली आणि मुलगी नाही. म्हणजे 100% मुलं असली तरी कुठेतरी 50% मुली आहेत. मग ते कुठेतरी कमी नाही काय, मग ते कुठेतरी चुकतं आहे असा मी संदेश देते की बायकांना मुली जन्माला घाला. एखाद्या घरात 4 मुलं असली तर इकडे 4 मुली जन्माला आल्या पाहिजे. मुलींना समाजामध्ये स्थान दिलं पाहिजे. हां, स्थान मुलींना दिलं पाहिजे. कारण बघा की मुली असल्या तर मुलांची लग्न होणार, मुली असल्या तर घरात सगळं म्हणजे रंगमय वातावरण असतं आहे. जर ज्यांच्या घरात मुलं त्यांच्या घरात कलरच नाही, कपडे पण व्हाईट किंवा असे कलरचे नाहीत किंवा आनंदी वातावरण नसते. मुली असल्या की घर हसतं खेळतं राहतं आहे आणि एक वातावरणच आनंदीमय असतं. त्याच्यामुळं मुली पाहिजे जन्माला आल्या. आपण आपल्या पाण्याचा सुद्धा आपण समाजासाठी वापर केला, त्या कशा पद्धतीने केला? पाणी ह्या गावाला पाण्याची जरा कमी होती, तर मलाच पाण्याला जायला 2-2, 4-4 किलोमीटर प्यायला पाण्यासाठी 2-2 घागरी जायचं आणायला. मग मला श्रीपतराव शिंदेसाहेबांनी मला जवाहरमधून विहीर मंजूर करून दिली. ती विहीर काढल्यामुळं ते पाणी भरपूर झालं, पण प्यायच्या पाण्याची समस्या आली. मग नंतर काय झालं की माझ्या मनात असं आलं की बोर मारावा. त्यावेळी मिस्टर म्हटले की कुठं ह्या दगडावर पाणी लागणार तुम्हाला. मी म्हटलं लागतं आहे म्हणायचं आणि कुठं आपल्या इच्छाशक्ती तेवढी पाहिजे म्हणजे सगळं काम होतं आहे. आणि मी मारायला चालू केलं आणि लागलं पाणी. लागलं तेवढ्यावर म्हटलं समाधान मानलं. आणि मी असं परमेश्वराला म्हटलं की देवा पाणी लागू देत, मी सगळ्यांना मोफत पाणी देईन आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना पाणी देतो आहे.
पुन्हा विहीर खणल्यापासून तुम्ही पाणी विहीर पण आणि इथं दारामध्ये बोर पण मारला इथं. हां. आणि असा बोरचं पाणी मारल्यापासून की कमी नाही जास्त नाही आहे तेवढं आहे. आणि पिण्यायोग्य आहे ते. त्याच्यामुळं बरं वाटतं ते. गरजवंतांना तुम्ही पाणी हां हां. पुरवता. द्यायलाच पाहिजे. आमचं कुठलं म्हणायचं, देवानं दिलेलं पाणी आहे ते. आपलं असं काहीच नाही. आणि मी थोडी जास्त आध्यात्मिक आहे. मी 8 वेळा गीता वाचले, भगवद्गीता. आणि मी म्हणायचो ज्यावेळी इथं ह्या घरामध्ये मी गीता वाचत बसायचो, माझे मिस्टर येऊन म्हणायचे की कोण तुमचं ऐकतं आहे, गीता कोण ऐकतं आहे. मी म्हणायचो की करोडो पानं ऐकत असतील ही, ह्याला जीव आहे म्हणजे ते ऐकतं आहे. झाड हे जिवंत आहे म्हणजे त्याला कुठेतरी ते ऐकतं आहे, भावना समजतात, तोंड नाही, पण ते हालतं म्हणजे ते कुठेतरी ऐकतं आहे. हजारो पक्षी असतील असं म्हणायचो. ते मी विचारायचो त्यांना की हे कुरुक्षेत्र वगैरे असेल काय हो खरोखर, काय हे इतिहास आहे काय काल्पनिक आहे. तर ते म्हटले चांगल्या मनानं वाचलं असेल तर योग येईल. आणि खरोखर त्यांना दिल्लीला जायचा योग आला ऑफिसच्या कामातून. आणि शिंदेसाहेब म्हटले की तुम्ही पण जावा ताई. आणि गेलो आम्ही. खरोखर ते कुरुक्षेत्र सगळं बघून आलो. म्हणजे माणसाची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे तर सगळं घडतं. की स्वामी समर्थांचं जसं वाक्य की अशक्य कुठली गोष्ट नाही, बरोबर. सगळं मनात आणलं, जिद्द असली आणि तेवढं प्रबळ इच्छा पाहिजे तर सगळं माणसाला शक्य होतं. इच्छाशक्ती असेल. हां, सगळं शक्य होतं. मग आता तुम्ही महिला दिनानिमित्त एक तुम्ही सक्षम महिला म्हणून हां आपली महिला दिनानिमित्त समाजाला आपण काय संदेश द्याल, म्हणजे इतर महिलांना? हां, इतर महिलांना मी असं सांगेन की महिलांनी पण कुठंतरी पुरुषाच्या बरोबरीनं म्हणजे आपली चांगली भावना ठेवून की कुठंतरी हातभार लावून पुढं गेलंच पाहिजे. की सगळं पुरुषांनीच करावं असं काही नाही, सगळं करता येतं आहे. आता महिलांना सगळं पाहिजे, मग कामं का नकोत? कामं पण करायला पाहिजे, करावी की. आता ही शेतीची कामं पुरुषांनीच का करावी? आता नोकरीच बघा, बायका पण तेवढा पगार घेतातच ना. मुलांना जेवढा पगार आहे तेवढा बायकांना पण पगार आहे. मग ते कामं केली तर काय झालं? तेवढा पगार घेताय म्हणजे ती कामं पण आली पाहिजे. आणि सगळं आणि कुठंतरी हातभार लावला पाहिजे. की आता शेतकरी महिला असतील तर शेतीतून ऑर्गॅनिक शेती करून किंवा इतर भाजीपाले करून हातभार लावता येतोच की. आणि आता नवीन नवीन तंत्रज्ञान निघलं आहे. आता बायकांच्यासाठी पण बरेच व्यवसाय आलेत की आता कढीपत्ता लावला त्याची पावडर करून विकली. आता आंब्यांचंच आम्ही आंबे विकतो आहे. सेंद्रिय पद्धतीनं असं पिकत घालून, ऑर्गॅनिक पद्धतीनं असं पिकत घालून विकतो आहे, केमिकल नाही काय नाही. दर मिळतो की चांगला. 1800 रुपये डझन म्हटलं तरी लोक घेतात, चिक्कू वगैरे सगळं. मग बायकांनी पण काय करावं की शेतीकडे वळावं. जेणेकरून शेतीकडे वळलं तर तुमच्या मुलांची लग्न पण होतील. की शेतकरी नाहीच शेतात पिकलं, पडीक शेती राहिली तर तुमचं काय पिकतच नाही, मुली लग्नासाठी तयार होत नाही होत. त्याबद्दल तर मला एक वाटतं की मी परवाच एक मीटिंगला गेलेले वधूवरच्या, तिथं मी हा प्रश्न मांडला इस्लामपूरला. संघटनेच्या मीटिंगला मला बोलवलं. आणि मी म्हटलं इतर म्हणजे ते पैसे घेऊन लग्न ठरवलं आहे किंवा ह्या गोष्टी बाजूला ठेवा म्हटलं, मला 2 शब्द बोलायचं आहे. मी म्हटलं की असं कुठंतरी विधानसभेत खासदार किंवा आमदारांच्याकडे नेऊन कोणीतरी पोचवावं की जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा कमी पगार असणाऱ्या मुलांना मुली द्याव्यात. ह्यांच्यासाठी काहीतरी सुविधा काढा, काय करता येते काय बघा. मला जर तुम्ही म्हटलं कोणी जर काहीतरी पद दिला नेमला तर मी नक्कीच जाऊन हे करेन. तर गोरगरिबांची लग्न होतील. काहीतरी एक त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा केल्या पाहिजे. आता शेतकऱ्यांच्या पोरांना प्रबोधन मुलींच्यामध्ये करण्यापेक्षा सरकारनं शेतकरी मुलांच्यासाठी काहीतरी सुविधा कराव्या की जेणेकरून मग त्यांना जर फायदे झाले तर सक्षम होतील. आणि जिथं तिथं आता कंपन्या काढतील तो भाग वेगळा, नोकऱ्या करतील. सगळ्यांनीच नोकऱ्या केल्या तर शेती कोण करणार? मग शेतकऱ्यांच्यासाठी जास्तीत जास्त मला वाटतं की पंतप्रधानांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे की काहीतरी तुम्ही पोरांच्यासाठी सोयी करा, काहीतरी त्यांना काहीतरी सुविधा चांगल्या पुरवा. TV नेक्स्ट मराठीला आपण वेळ दिलात आणि आपण समाजाला चांगल्या प्रकारे एक उदाहरण पुढं स्पष्ट करून दिलं, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहे. तुम्ही पण इथं आलात, मला 2 शब्द बोलायला दिला, त्याबद्दल मी पण तुमचे आभारी आहे.
धन्यवाद.